नमस्कार मंडळी, तर मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती। आणि कशात सगळे मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा। तर आज मी चाललो आहे माझ्या मामाकडे। तर आज मामाकडे पालखी येणार आहे। तर आज मामाच्या गावची पालखी तुम्हाला मी दाखवणार आहे, काळकाई कोंडावरची काळकाई देवीची पालखी। तर चला आता इथून निघूया आणि मामाकडे आधी घरी जाऊया आणि नंतर तिकडची पालखी कशी असते, काय असते, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर या व्हिडिओला आता इथेच सुरुवात करूया। तर मंडळी, वर्षभराची आतुरता आता संपणार आहे। तर थोड्याच वेळात आता पालखी आमच्या घरी येणार आहे, म्हणजेच माझ्या मामाच्या घरी। आणि बरेच दिवसांनी साहिल आणि वेदू पण भेटलेले आहेत। त्यानिमित्ताने आपले वेदू महाराज, बरेच जण विचारत असतात वेदू कुठे आहे, तर वेदू इथे आहे। तर मागे माझा मित्र पण आहे प्रेम, आता लपतोय। बरेच दिवस त्याला पण ब्लॉगमध्ये यायचं होतं आणि आज ब्लॉगमध्ये आलाय। आता लपू नको। हो, तर चला आता निघतो पालखी आणण्यासाठी।
नाही करतो. तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो प्रत्येक देवीचं म्हणजे प्रत्येक पालखीचं हे वाद्य वेगवेगळं असतं. तर या ठिकाणी पण आपल्याला खालूबाजा बघायला भेटतं आणि आपले वाजंत्री मंडळ शुभम, माझा मित्र भाऊ आणि नाव साहिल. तर तुम्हाला हे वाद्य पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच कसं वाजवलं जातं ते. पालखी घरी येऊन गेलेली आहे आणि हे स्वर्गसुख फक्त कोकणातच. देव भक्तांना भेटीसाठी घरामध्ये येतो आणि आपण त्याची पूजा करतो आणि काही ते क्षण असतात ते अनुभवायला खूप भारी असतात. तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवले, बट खरंच खूप असं प्रसन्न वाटतं कारण वर्षातून देव एकदा घरी येतो. तर पालखी आत्ताच येऊन गेली आणि मी फर्स्ट टाईम होतो काळकाईच्या पालखीसाठी. माझ्या मामाच्या घरी मी फर्स्ट टाईम पालखीला आलो होतो. तर मलासुद्धा खूप भारी वाटलं आणि तुम्हालासुद्धा हे व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी. आणि आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे माझ्या मामाच्या घरी खेळी जेवण. तर बोरगरवरून खेळी येणार आहे. तर काय नक्की असतं ते मी सुद्धा फर्स्ट टाईम अनुभवतोय आणि तुम्हालासुद्धा मी हा अनुभव आपल्या व्हिडिओमार्फत देणार आहे. तर ही व्हिडिओ पूर्ण पुढे बघायला विसरू नका. आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. कमेंटसुद्धा नक्की करा आणि पुढे कसं काय असतं खेळ्यांचं जेवण नक्की काय असतं प्रकार ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. नमस्कार, मी सिद्धेश शिर्के, गाव बोरगर, समस्त गावकरी मंडळी सोबत खेळी आलो आहोत. आमचं गाव बोरगर पारंपरिक शिमगा उत्सव, त्यासाठी आम्ही नेहमी दरवर्षी 9व्या होळीला किंवा 8व्या होळीला आम्ही गावी येत असतो. आमचा शिमगा उत्सव एक 15 दिवसाचा असतो. तो सर्व पारंपरिक पद्धतीने आम्ही पार पाडतो. तर 8व्या होळीला देव गावाबाहेर आम्ही घेऊन जातो. देव हे एका खेळीच्या स्वरूपात खेळण्यासाठी बाहेर येत असतात. तर त्याच्यासाठी आम्ही एक तमाशा सादर करत असतो. तमाशामध्ये नाच्या पोऱ्या, इतर गावकरी मंडळी, ढोलकी आणि त्याच्यामध्ये गण गवळण अशा पद्धतीची गाणी बोलून आम्ही तमाशा सादर करतो. आणि एक जी मानाची घरं आहेत जी बाहेर किंवा गावाच्या विशीच्या बाहेर जे आमचे गावकरी मंडळी, आमचे सोयरे, सगळे संबंधी, त्यांच्याकडे आम्ही देव घेऊन जाऊन परत 9व्या होळीला आम्ही पारंपरिक पद्धतीने देव वाजवत गाजवत आम्ही आमच्या गावी घेऊन जातो. गावी घेऊन जाताना आमचा देव सीमेवरती परत आतमध्ये जात असताना ते जी पारंपरिक पद्धतीने नारळ ठेवणे किंवा ओटी भरणे, पेढे वगैरे वाटणे आणि तिथून पुन्हा एक सानेवरती वाजवत गाजवत आम्ही 9व्या होळीला गावामध्ये देव आम्ही पोच करतो. 9व्या होळी लागली की मानकऱ्याकडे देव घेऊन जाऊन तिथे जेवण होऊन दुसऱ्या दिवशी 10व्या जो होम आहे आमचा भद्राचा होम, आपला जो 12च्या आत लागणारा जो भद्राचा होम आहे, पारंपरिक पद्धतीने लाकडा आणून खड्डा मारून तो पारंपरिक पद्धतीने उभा करून रात्री 12च्या आतमध्ये लावला जातो. त्यासाठी एक तिथी असते, तो पौर्णिमेमध्ये आमचा लावला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सानेवरती साना भरल्या जातात. तिथे सानेवरती पालखी ठेवली जाते. जी आपण होमाला 5 फेऱ्या पालखी नाचवतो ती सानेवरती अखंड दिवस होळीच्या दुसऱ्या दिवशी पंचमीला धुलीवंदनच्या दिवशी जी सानेवर बसून असते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही साना साजर करतो. तिथे एक तमाशा होतो. तिथे सर्व गावाचे नवस वगैरे किंवा हातभेटीचे नारळ वगैरे आम्ही तिथे देवाला उजवले जातात आणि तिथून परत आमची पालखी मानकऱ्याकडे जाते. तिथून पुढे 5 दिवस गावामध्ये आमची पालखी फिरते. अशा पद्धतीने
5व्या दिवशी रंगपंचमीला देव आमचा देवळामध्ये कळे लावून परत आपल्या घरी परत जातो, म्हणजे देवळामध्ये परत जातो, गाभाऱ्यात परत जातो. असा 15 दिवसाचा सण आमचा पारंपरिक पद्धतीने चालणारा बोरगर गाव दापोली इथला शिमगा महोत्सव दरवर्षी आम्ही सादर करतो. तसेच एवढी सर्व मंडळी गावकरी, मुंबईवरून येणारी चाकरमणी सर्व इत्यादी सर्व आपापल्या आवडीनिवडीनुसार कामाधंद्यातनं सुट्टी घेऊन सर्व दरवर्षी इथे हजर राहतात. तरी हा उत्साहाने साजरा केला जातो. तरी आपण सर्वांनी या आमच्या शिमगा उत्सवात सहभागी व्हावे नम्रतेची विनंती. धन्यवाद.
जा घालून ये. सावकाश. घराघरात मुलं माणसं शेती बाती हरकती बरकती संजय पुंजन दुबारा त्याला 2 पैसे शहराला 125 मिळवून दे नाव गेल पाठीवर 6,000 उभं असे तुझ्या नाच्या पोऱ्याची अशी सकुशीने ओटी भरलेली आहे ही मान्य करून घे. पेढे नारळ साडी दिलेली आहे ही मान्य करून घे. त्यांच्या काय इच्छा आकांक्षा असेल ते पूर्ण कर. सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहा. महाराजा सपना माडी तुझी माहेर वर्षी नाही वर्षीप्रमाणे याही वर्षी तुझी ओटी भरलेली आहे ही मान्य करून घे. तिला आणि तिच्या मुलांना कुटुंबाला सुख समाधान शांती दे असे तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटलंच असेल की खेळी नक्की काय असतात आणि गावची परंपरा ही नक्की काय आहे, ती ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटलीच असेल. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ही मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. आणि गावची संस्कृती नक्की काय आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालेच असेल तर नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडतच असेल तर लाईक करायला विसरू नका. पटकन एक लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.